आत्तापर्यंत हा सोहळा सुरू झाल्यानंतर माना तुमच्या इकडे व्यासपीठाकडे होत्या. आता मात्र आपल्या स्थानावर बसूनच त्या माना थोड्याशा मागे वळवा. साहित्याची ही दिंडी या स्वागत सोहळ्यात आपल्याला पुन्हा एकदा आपल्या लेखणीने, आपल्या साहित्याने भावविभोर करायला तयार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या साहित्य दिंडीचं स्वागत करायचंय. ज्या 12 लेखकांच्या पुस्तकाचं प्रकाशन या एका व्यासपीठावरनं होणार आहे. असं पहिल्यांदाच घडत असेल की एका व्यासपीठावरनं ही 12 पुस्तकं आज आदरणीय व्यासपीठाच्या हस्ते प्रकाशित होणार आहेत. आपल्या समाजाचं नाव, आपल्या ज्ञातीचं नाव पुन्हा एकदा उंच करणारी त्यांची ही लेखणी आणि त्यांची ही साहित्य दिंडी. या व्यासपीठावरून ज्या लेखिकांची पुस्तकं प्रकाशित होणार आहेत त्या श्रीमती वैजयंती गुप्ते, पूजा प्रधान, स्वाती शृंगारपुरे, सीमा बापट कर्णिक, गिरीश ताम्हाणे, प्राध्यापिका अनिता सुळे, राजीव प्रधान, कैलासवासी भूषण नागावकर यांचंही पुस्तक प्रकाशित होणार आहे. कैलासवासी शांताराम गुप्ते यांचंही पुस्तक प्रकाशित होणार आहे. अजित टिपणीस व मोहना टिपणीस, कॅप्टन हेमभूषण कुलकर्णी आणि प्रदीप राजे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते.
यास ही संपूर्ण साहित्य दिंडी इथे येत असताना आपली संस्कृती आणि परंपरा जतन करत या खास या साहित्य दिंडीसाठी ज्या ढोल ताशांच्या गजरात ही दिंडी इथपर्यंत खूप मानाने आणली, संगीताच्या साथीने आणली, तालाच्या साथीने आणली, त्या शिवमुद्रा ढोल ताशा पथकाचे खूप खूप आभार. पुस्तक प्रकाशनाकडे आपण वळतो आहोत. आदरणीय व्यासपीठ आणि अखिल भारतीय दुसऱ्या CKP साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनंत देशमुख यांच्या हस्ते आपण ही पुस्तकं प्रकाशित करणार आहोत. सर्वप्रथम श्रीमती वैजयंती गुप्ते यांचं ऋणानुबंध हे पुस्तक प्रकाशित होत आहे. सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती वैजयंती गुप्ते यांचं ऋणानुबंध हे पुस्तक आदरणीय व्यासपीठाच्या हस्ते या अखिल भारतीय दुसऱ्या CKP साहित्य संमेलनात प्रकाशित होत आहे. यानंतर श्रीमती वैजयंती गुप्ते यांचा आपण सत्कार करावा अशी विनंती श्री समीर गुप्ते यांना. श्री समीर गुप्ते यांनी ऋणानुबंध या पुस्तकाच्या लेखिका श्रीमती वैजयंती गुप्ते यांचा सत्कार करावा. धन्यवाद. यानंतरचं पुढचं पुस्तक पूजा प्रधान लिखित घेई छंद. पूजा प्रधान लिखित घेई छंद. या पुस्तकाच्या लेखिका पूजा प्रधान यांचा सत्कार करण्याची विनंती मी प्राध्यापक श्री प्रवीण दवणे यांना करते. प्राध्यापक श्री प्रवीण दवणे यांनी घेई छंद या पुस्तकाच्या लेखिका पूजा प्रधान यांचा सत्कार करावा.
धन्यवाद. यानंतरचं पुढचं पुस्तक आहे स्वातीचे शब्दमोती. लेखिका आहेत स्वाती शृंगारपुरे. आदरणीय व्यासपीठाला विनंती, स्वाती शृंगारपुरे लिखित स्वातीचे शब्दमोती हे पुस्तक आपण प्रकाशित करावं. आतापर्यंत हा सोहळा सुरू झाल्यानंतर साहित्य कसं असावं, कसं आपल्याकडच्या दिग्गज लेखकांनी साहित्यकारांनी हे साहित्य घडवलं याबद्दल ऐकत होतोच. मात्र अशा अनेक साहित्यकारांना या व्यासपीठावरनं संधी दिली जाते, हे खरं अखिल भारतीय CKP साहित्य संमेलनाचं श्रेय आहे, यश आहे. यानंतर पुढचं पुस्तक आहे विजयश्री. लेखिका आहेत ॲडव्होकेट सीमा बापट कर्णिक. श्री नंदकुमार वढावकर यांना विनंती करते आपण स्वाती शृंगारपुरे यांचा सत्कार करावा. केला. पुढचं पुस्तक आहे विजयश्री. लेखिका ॲडव्होकेट सीमा बापट कर्णिक. दिंडीतनं ही पुस्तकं शोधताना थोडासा वेळ लागतोय. आपल्याकडची साहित्य संपदाच इतकी आहे की खजिन्यातनं कितीही शोधलं तरी बरंच काही मिळणार आहे. त्याआधी आपण पुढचं पुस्तक घेऊया का? बरं. त्याआधी पुढे आपण वळूया. यानंतरचं पुढचं पुस्तक आहे गिरीश ताम्हाणे लिखित रंगगंध. आदरणीय व्यासपीठाला विनंती, रंगगंध हे गिरीश ताम्हाणे लिखित पुस्तक आपण प्रकाशित करावं. चारोळी ही एक लहान पण विविध विषयांना स्पर्श करून परिणाम साधणारी तरलिका असते. गिरीश ताम्हाणे यांनी नियमांचा कुठलंही दडपण न मानता मुक्त छंदात या चारोळ्या केल्या. अंतर्भूत लय असल्याने त्या खूप परिणामकारक आणि सर्वस्पर्शी झाल्या आहेत त्या रंगगंधमध्ये. रसिकत वाचकांच्या अंतरंगात त्यांचा गंध पसरेल असा त्यांना विश्वास वाटतोय. सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्री कौशल इनामदार यांची प्रस्तावना त्यांच्या पुस्तकाला मिळालेली आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्री प्रवीण दवणे, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले आणि लोकप्रिय नामवंत कवी श्री वैभव जोशी यांच्या शुभेच्छा या पुस्तकाला प्राप्त झालेल्या आहेत. आजच्या पुस्तक विक्रीतून आलेल्या रकमेतून एखाद्या अंधशाळेला ब्रेल लिपीतील पुस्तकं देण्याचा गिरीश ताम्हाणे यांचा मानस आहे. तेव्हा जास्तीत जास्त रसिक बंधू भगिनींनी पुस्तक खरेदी करणं हे नम्र आवाहन त्यांनी या व्यासपीठावरनं केलेलं आहे. गिरीश ताम्हाणे लिखित रंगगंध या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. मी डॉक्टर अनंत देशमुख यांना विनंती करते आपण त्यांचा सत्कार करावा. पुढचं पुस्तक प्राध्यापिका अनिता सुळे लिखित मनोरम. मनोरम. लेखिका प्राध्यापिका अनिता सुळे.
प्राध्यापक श्री प्रवीण दवणे यांना विनंती, आपण लेखिका प्राध्यापिका अनिता सुळे यांचा आपण सत्कार करावा. यानंतरचं पुढचं पुस्तक आहे राजीव प्रधान लिखित देहभान. देहभान, लेखक राजीव प्रधान. दवणे सरांना विनंती करते, आपण श्री राजीव प्रधान यांचा सत्कार करावा. पुढचं पुस्तक आहे कैलासवासी भूषण नागावकर लिखित शिवाजी द डिवाइन मराठा. शिवाजी द डिवाइन मराठा, लेखक कैलासवासी भूषण नागावकर. आणि या प्रकाशनासाठी स्मिता नागावकर उपस्थित आहेत व्यासपीठावर. मी दवणे सरांना विनंती करते, आपण स्मिता नागावकर यांचा सत्कार करावा. स्मिता नागावकर यांचा सत्कार श्री दवणे सरांनी करावा ही विनंती. यानंतरचं पुढचं पुस्तक आहे कैलासवासी शांताराम गुप्ते लिखित प्रतापगडचा सौभाग्य सोहळा. प्रतापगडचा सौभाग्य सोहळा, लेखक कैलासवासी शांताराम गुप्ते. सन 1943 ते 1960 मध्ये सातारावासी लेखक व नाटककार. एकूण 21 नाटकं त्यांनी लिहिली. त्यातल्या उपेक्षित यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रथम पारितोषिकाने त्यांना सन्मानित केलं. तसंच बेबंदशाही या नाटकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचं प्रथम पारितोषिक त्यांना मिळालं. आज त्यांच्या वतीने श्री अजय अरविंद गुप्ते इथे उपस्थित आहेत. मी प्राध्यापक डॉक्टर अनंत देशमुख यांना विनंती करते, आपण श्री अजय गुप्ते यांचा सत्कार करावा. पुढचं पुस्तक आहे श्री अजित व मोहना टिप्पणीस लिखित चांद्रसेनीय लक्षवेधी कायस्थ भाग 1. आणि या पुस्तकाबद्दल खास सांगायचं तर या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक
साहित्य देशमुखांचीच प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे. चांद्रसेनीय लक्षवेधी कायस्थ भाग 1, लेखक अजित व मोहना टिपणीस. देशमुख सरांनाच विनंती करते आपण श्री अजित व मोहना टिपणीस यांचा सत्कार करावा. पुढचं पुस्तक कॅप्टन हेमभूषण कुलकर्णी लिखित चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज एक गौरव यात्रा. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज एक गौरव यात्रा, लेखक कॅप्टन हेमभूषण कुलकर्णी. प्राध्यापक दवणे सरांना विनंती करते आपण कॅप्टन हेमभूषण कुलकर्णी यांचा सत्कार करावा. पुढचं पुस्तक प्रदीप राजे लिखित शब्द सुगंध. शब्द सुगंध, लेखक श्री प्रदीप राजे. प्रदीप राजे लिखित शब्द सुगंध या पुस्तकाचं प्रकाशन. या व्यासपीठावरनं ही पुस्तकं प्रकाशित होत असताना या अर्थात मी श्री प्रदीप राजे यांचा सत्कार करण्याची विनंती श्री समीर गुप्ते यांना करते. धन्यवाद. पुस्तक वाचताना आपण त्यातली एक पान उलगडत जातो आणि मग शेवटी सगळी पुस्तकं वाचून झाल्यानंतर जो साहित्याचा विजय मिळतो. त्यामुळे ही पुस्तकं प्रकाशित झाली आणि जे विजयश्री पुस्तक मिळत नव्हतं पण ते खजिन्यात आतमध्ये दडलं होतं कारण ती साहित्य संपदा ही मुलाचीच होती. ॲडव्होकेट सीमा कर्णिक बापट लिखित विजयश्री या पुस्तकाचं प्रकाशन.
ॲडव्होकेट सीमा कर्णिक यांचा सत्कार करण्याची विनंती मी श्री संजीव सुळे यांना करते. या सभागृहात आदरणीय नीतू चंद्रा श्रीवास्तव यांचंही आगमन झालंय. मी त्यांचं स्वागत करते आणि त्यांना स्थानापन्न होण्याची विनंती. ही 12ही पुस्तकं प्रकाशित झाल्यानंतर, धन्यवाद, ही 12ही पुस्तकं मी सगळ्या लेखक लेखिकांना विनंती करते, आपण एका छानशा फोटोसाठी पुन्हा एकदा व्यासपीठावर यावं आपल्या पुस्तकांच्या सहित. या व्यासपीठावरनं ही पुस्तकं प्रकाशित होत असताना समाजाच्या प्रती आपलं काहीतरी कर्तव्य आहे ही जाणीव ठेवून यातल्या अनेक लेखकांनी काही एक नवीन उपक्रमसुद्धा सुरू केलेले आहेत. खास सांगायला आवडेल, मी मगाशी गिरीश ताम्हाणे यांच्या पुस्तकाबद्दल सांगितलंच की त्यांचा हेतू काय आहे हे पुस्तक विक्रीच्या मागचा. अगदी तसंच अजित टिपणीस आणि मोहना टिपणीस लिखित चांद्रसेनीय लक्षवेधी कायस्थ भाग 1 आणि कॅप्टन हेमभूषण कुलकर्णी लिखित चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज एक गौरवयात्रा या दोन्ही पुस्तकांच्या विक्रीमधलं जे उत्पन्न येईल ती रक्कम गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिली जाणार आहे.